अगदी बरोबर आहे. बाळमाने सध्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी अचानकपणे हा निर्णय का घेतला आणि हा जो निर्णय झाला कोकणमधून जे अधिकृत उमेदवार होते महाविकास आघाडीचे, त्यांनी नितेश राणे यांच्यासोबत जाऊन त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे ही इंटरेस्टिंग एक घडामोड झाली. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. कधी हे तुम्हाला वाटलं की आता आपण निवडणुकीतून माघार घ्यायला पाहिजे, उमेदवारी अर्ज माघार घ्यायला पाहिजे? असं आहे, 4 तारखेला उमेदवारी अर्ज घेण्याचा अंतिम शेवटचा दिवस होता. 3 तारखेपर्यंत फॉर्म भरल्यापासून मी विविध सगळ्या मतदारांना भेटत होतो. त्यापूर्वी फॉर्म भरण्यापूर्वीसुद्धा मी आमच्या महाविकास आघाडीतील सगळ्या मतदार बंधुभगिनींना भेटण्याचा प्रयत्न करत होतो. कारण फॉर्म भरायचा म्हटलं सूचक लागतात, एका फॉर्मला 10 सूचक लागतात. अशा प्रकारे मी 4 फॉर्म भरले होते, म्हणजे मला एकूण 40 सूचक पाहिजे होते. परंतु मला महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत, म्हणजे राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार काँग्रेस, इंडियन काँग्रेस किंवा शेतकरी कामगार पक्ष, यांनी कोणतेही सूचक दिले नाहीत. आणि तरी पण मी मग शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे जे मतदार आहेत त्यांच्या सह्या घेऊन उमेदवारी अर्ज भरला. आणि ज्यावेळेला मी गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली तेव्हा अनेक मतदार हे कुठेतरी देवदर्शनाकरता घरातून बाहेर गेल्याचं निदर्शनास आलं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की महाविकास आघाडीची 200 सव्वा 200 जे मतदार आहेत त्यातले शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 55 मतदार आहेत. एवढी मतं मला जर मिळाली तर तो महाविकास आघाडीमधला एक कॉन्फ्लिक्ट सगळ्या समाजाला दिसेल. आणि त्याचबरोबर घोडे बाजाराची जास्त सुरुवात झाली होती. आणि म्हणून मग मी हा विचार केला, मी वरिष्ठांशी त्याची कल्पना दिली आणि मी काल उमेदवारी अर्ज मागे घेतला. मी वरिष्ठांशी त्यांना कल्पना दिली म्हणजे नेमकं कोणाकोणाशी बोलणं केलं? खास करून उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं केलं का, किंवा महाविकास आघाडीमधल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं केलं का? नाही, उद्धव साहेबांची माझी नाही भेट झाली किंवा बोलणं नाही झालं. परंतु आता सगळ्याच गोष्टी सगळ्या सांगायच्या नसतात. परंतु मी जे जबाबदार पदाधिकारी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, ह्यांना मी हे सांगितलं होतं की अशा अशा परिस्थितीमध्ये आज आपण लढण्यापेक्षा यशस्वी माघार आपण घेऊ, 2 पावलं मागं घेऊ. झाकली म्हणून 1.25 लाखाची राहील. जर काही निवडणूक लढलो असतो आपण तर आपल्याला महाविकास आघाडीची पण सगळीच मतं मिळाली नसती. आणि मग त्यावेळेला एक वेगळा मेसेज गेला असता महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही अशा प्रकारचा, किंवा मतदार फुटले, अमुक झालं तमुक झालं, याची मी कल्पना दिली. आणि म्हणून मी लार्जर इंटरेस्ट हा निर्णय त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा घेतला. पण मग तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेताना तुमचं जसं तुम्ही सांगितलं की बोलणं नाही झालं उद्धव ठाकरे यांच्याशी, मात्र तुम्ही नितेश राणे यांच्यासोबत जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून तुम्ही अर्ज मागे घेण्याची प्रोसेस केली. नेमकं तुम्हाला महाविकास आघाडीला काय सांगायचं होतं या माध्यमातून? नाही, महाविकास आघाडीनं मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सुप्रियाताई सुळे, हर्षवर्धन सकपाळ, आदरणीय उद्धवजी, मिलिंद नार्वेकर साहेब, त्याचबरोबर आमचे अनिल देसाई साहेब, अनिल परब साहेब, या सगळ्यांनी मला चांगलं सहकार्य केलं. पण नंबर गेम त्या ठिकाणी जमत नव्हता. तर महाविकास आघाडीची मतच जर एकत्रित राहणार नाहीत असं मला वाटल्यामुळं मी हा त्या ठिकाणचा निर्णय घेतला आणि याला यशस्वी माघार असं म्हणतात. पण मग नितेश राणे यांना तुम्ही घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात का गेला? नितेश राणे हे कोकणचे नेते आहेत, मत्स्य व्यवसाय मंत्री, बंदर मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचे माझे चांगल्या प्रकारचे संबंध आहेत. तर त्यांनी मला या संदर्भात असं म्हटलं की हा सगळा विषय आता करत असताना कुठला तरी एक राजाश्रयाची किंवा त्या ठिकाणी जबाबदार जे राजकारणातले सत्तेतली मंडळी आहेत ह्यांची जर उपस्थिती असेल तर चांगलं वाटेल, म्हणून मीच त्यांना म्हटलं आणि त्याप्रमाणे ते आले. ह्याच्यावरून असं समजायचं की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहात लवकरच? आता हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी घ्यायचा आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवकच होतो आहे आणि राहणार आहे. आणि मी जवळजवळ 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आहे. भारतीय जनता पार्टीनं मला आमदार केलं, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष केला. माझे वडीलसुद्धा जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचे होते. आमचं कुटुंब गेली 60 वर्ष हे भारतीय जनता पार्टीमध्ये होतं. आज जर संजय राऊत साहेबांनी जर माझी हकालपट्टी केली नसती तर हा काय विषय आला नसता. पण त्यामुळं आज त्यांनी माझी हकालपट्टी केलेली आहे. आणि माझ्या सहकाऱ्यांना, माझे जे फॉलोअर्स आहेत किंवा मला मानणारे आहेत, यांना काय जर चांगलं वाटत असेल तर त्या दृष्टीनं जो काही निर्णय होईल तो वेट अँड वॉच असं मला वाटतं. पण संजय राऊतांनी जे ट्विट केलं त्या ट्विटबद्दल तुम्ही संजय राऊतांची, कारण तुम्ही पक्षात होता आणि मग एक ट्विट हे अधिकृत तुम्हाला पक्षातून काढलं आहे असं मानता येईल का? आता असं आहे की काही पक्षांना पक्षात माणसं येण्यापेक्षा पक्षातली माणसं घालवण्याचाच इंटरेस्ट असतो. उलट आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीत मी काम करत होतो तेव्हा आमचे 2 खासदार होते आणि पक्षवाढीच्या दृष्टीनं आम्ही समाजामध्ये गेलो, सगळ्यांना भेटलो, संपर्क केला आणि पक्षामध्ये लोक जास्तीत जास्त कसे येतील, पक्षाचे फॉलोअर कसे वाढतील
RSSच्या विचारधारेतून कसे ते लोक, हा मी प्रयत्न केला. आता माझ्यासारखा एक अनुभवी कार्यकर्ता होता उद्धवजींनी आणि संजय राऊत साहेबांचा त्यात पुढाकार होता, मला उपनेता केला. म्हणजे आज बरोबर 5 तारीख आहे, मला 1 वर्षापूर्वी उपनेता केला होता आणि मी काम करतोय. आता घालवणं हे बोलणं फार सोपं असतं, माणसं टिकवणं गरजेचं असतं. कोण कोण टिकू देत नाहीत उद्धव ठाकरे यांच्या? विनायक राऊत हे उद्धव साहेबांचे कान भरत असतात, त्यांना दुसरं कोणी नको असतं आणि त्यामुळे माझा पक्षप्रवेश पण त्यांनी घ्यायला लांबवला होता. 20 महिन्यापूर्वी जेव्हा माझा पक्षप्रवेश हा विजयादशमी दसऱ्याला होता 2024ला. पण त्याचं कारण असं आहे, विनायक राऊत साहेब गेले 14 सालापासून ज्यांच्या संगतीत होते, खासदार म्हणून 2 वर्ष होते आणि त्यावेळेला ते एकत्रित शिवसेना होते, आमचे कोकणचे काही नेते म्हणजे संपर्कात होते. त्यामुळे अजूनही त्यांचं उद्धव साहेबांची जी लॉयलिटी त्यांची तिकडे आहे. तिकडे म्हणजे नेमकं कुणा? म्हणजे त्यांच्यातून कोण जे फुटून गेले मधल्या काळामध्ये, जे काय झालं विभाजन पक्षाचं, आणि त्यामुळे ते त्यांना अनुकूल असणारे निर्णय घेतात. म्हणून माझा प्रवेश असा थेट आरोप आहे की विनायक राऊत हे शिंदे शिवसेनेला मदत करतात कोकणात. 100% आहे. माझ्या सुनबाईला परवा निवडणुका जेव्हा झाल्या नगर परिषदेच्या, थेट नगराध्यक्षपदी शिवानी सावंत माने हिला सुद्धा उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. माझी उमेदवारी मिळाल्यावर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा जिल्हा प्रमुख तत्कालीन शिवसेनेचा चाळके, तालुका प्रमुख साळवी, 4 उपतालुका प्रमुख, 5-6 विभाग प्रमुख हे हॉस्टेल झाले, म्हणजे छुपे राहिले आमच्या समोर, पण आतून मदत त्यांना होती. आणि त्यामुळं माझा पराभव ह्या 2024च्या निवडणुकीला मला 75,000 मतं मिळाली. ह्यांनी जर बेईमानी केली तर मी निवडून आलो असतो. आणि त्यामुळे हे सगळं षडयंत्र हे विनायक राऊत साहेबांचं. कारण 2 महिन्यानंतर ती लोक शिंदेसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हणजे लोकसभेला विनायक राऊत साहेबांचे जे पदाधिकारी होते ते माझ्या याला छुपे राहिले, दगाबाज म्हणून राहिले. ही वस्तुस्थिती आहे, सगळे लोक हे मान्य करतायत. निवडणुकीसाठी लागणारा खर्च माझ्याकडून घेतला, परंतु काम माझं केलं नाही, विरोधात काम केलं. ही वस्तुस्थिती. आता ह्याच्यापेक्षा आणखी किती, आणि पालघरपासून भिवंडीपर्यंत साईनाथ तारे नावाचे भिवंडीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, जुने सैनिक आहेत. ह्यांना लोकांना पक्षातनं घालवण्यात आनंद वाटतो. समजा कदाचित चुकून जर एखाद्या कार्यकर्त्याचं किंवा पदाधिकाऱ्याची काही चूक, त्याला बोलवा, त्याला शोकॉज नोटीस द्या, त्याची चर्चा करा. बरं एवढं आभाळ काय फाटलं आहे, आपल्याकडं मतं 55,000 उभं राहायला कोण तयार नाही. आणि एक बाजीगर म्हणून लढण्याकरता मी उभं राहायला तयार, मी फॉर्म तरी भरला, बाकीचे कोण फॉर्म भरला पण तयार नव्हते. कोकणात उमेदवार मिळेल ना महाविकास आघाडीला? वस्तुस्थिती होती. कारण मिलिंद नार्वेकर साहेब, अनिल देसाई साहेब यांनी जेव्हा महाविकास आघाडीची बैठक झाली आपल्या त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये, मी पण त्या ठिकाणी होतो, सुप्रियाताई होत्या, हर्षवर्धनजी होते. जागा वाटप जेव्हा झालं तेव्हा कोणच नाही. त्याच्या आधी एक बैठक झाली तर विनायक राऊत साहेब शेका पक्षाचं नाव सांगायला लागले, त्यांना उमेदवारी द्यावी. आता ह्यांचा आपल्या पक्षाला उमेदवारी मागणार की शेतकरी कामगार पक्षाचा हे उमेदवार द्या म्हणून सांगणार. आणि म्हणून जयंत पाटील साहेबांना आमच्या लोकांनी फोन केला तिथल्या त्यावेळेला महाविकास, ते म्हणे आम्हाला नको आहे जागा. कोण म्हणतं तुम्हाला जागा आम्हाला पाहिजे? म्हणजे याचा अर्थ त्याच वेळेला विनायक राऊत सांगणं असा दुबळा उमेदवार हवा होता की ज्याला घेऊन सेटिंग करायला ते मोकळे. बाळमाने ह्यांच्या नादाला लागून काय करणार नाही ही त्यांना खात्री होती. असे अनेक प्रसंग सांगता येतील. आज ते तुम्ही अशा तक्रारी मग उद्धव ठाकरे तुमचे पक्षप्रमुख त्यांना का नाही केल्या? वेळोवेळी समजून आम्ही सांगितलं, माझ्यापेक्षा अनेक लोकांनी सांगितलं. आत्ता जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चांगले पदाधिकारी आहेत, त्यांचे वरिष्ठ नेते आहेत, उपनेते आहेत, हे पण सांगतात. पण उद्धवजी हा एक सज्जन सच्शील मनुष्य आहे आणि त्यामुळे हे तिथं जाऊन घेरतात, त्यांचा गैरसमज करतात आणि चुकीचं ब्रीफिंग करतात. आणि त्यामुळं मग त्यांचा कधी कधी नाईलाज होतो, कारण टेक्निकली आज ते सचिव आहेत, त्यामुळं मग त्यांना ऐकावं लागतं. पण उद्धवजी आहेत किंवा वहिनी आहेत, रश्मी वहिनी किंवा आदित्य साहेब, ही खूप चांगली माणसं आहेत. त्यांनी मला खूप 20 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं किंवा मला उपनेता केलं आणि पक्षामध्ये संधी दिली. तासन तास आम्ही चर्चा करायचो. आता विनायक राऊतना हे आवडायचं नाही. थेट मला मातोश्रीमध्ये एंट्री होती, त्यांच्या म्हणा हा काल आला, हा ते तेव्हाच म्हणायचे हा कधीतरी जाणार आहे. आता तुम्हीच मला हाकवला सुपारी घेऊन, जाणार का मी कशाला जाऊ? त्यामुळं हा सगळा विषय असताना माझं म्हणणं हा सगळा इतिहास झाला. आज त्यांनी जर मला हकालपट्टी केली, खरं तर इतक्या तातडीनं हकालपट्टी केली की काहीतरी सुपारी घेऊन त्याचं बक्षीस ह्यांना घ्यायचं असावं. बघा टी व्हीवर, म्हणजे जे कोण माझे विरोधक आहेत त्यांना ह्यांना दाखवायचं होतं, घालवून टाकला त्यांना, कारण ते मला घेतच नव्हते पक्षात विनायक राऊत 2024ला. त्यामुळं आता माझं म्हणणं हा सगळा इतिहास झाला. जर त्यांना मग घालवलं आहे तर मला एक माझी नवीन इनिंग या निमित्तानं राजकारणातली सुरू करणं, जे काही नवीन इनिंग कुठून सुरू करताय? नितेश राणे तर तुमचा अर्ज मागे घ्यायला येत होते, म्हणून मग घर वापसीच करताय? रवींद्रजी चव्हाण साहेब महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत.
बावनकुळे साहेब नेते आहेत, माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, नितेश राणे साहेब तर मत्स्यव्यवसाय कॅबिनेट मंत्री आहेत. कोकणचं त्यांच्याकडे रत्नागिरीचं पालकत्व आहे पक्षांतर्गत त्याच्या, पण सिंधुदुर्ग ते पालकमंत्री आहेत. आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांचेही सुद्धा माझे जुने संबंध आहेत. बोलणं झालंय त्यांच्याशी, बोलणं झालंय? आता हा चॉईस त्यांचा आहे, त्यांनी ठरवायचा आहे. तर त्यामुळं ते काय म्हणतील ते वेट अँड वॉच असं आम्ही ठरवलेलं आहे. पण मग आता तुम्ही महाविकास आघाडी सोडलीच आहे, त्याच्यामुळे आता महायुतीचे जे उमेदवार आहेत अनिकेत तटकरे ते तर निवडून आले, मग कुठेतरी छुपी मदत त्यांना झाली नाही का असं वाटतं तुम्हाला? नाही, असं आहे, छुपी आणि उघड हा सगळा आकड्यांचा खेळ आहे. निवडणुका जिंकणे आणि हे करणे. आता ह्याच्यात छुप काय उघड काय, समजा आम्ही लढलो असतो आणि हरलो असतो तर तुम्ही म्हटला दारुण पराभव, मग ही यशस्वी मागून झाकली म्हणून 1.25 लाखाची ठेवली तर गैर काय? घोडेबाजार थांबवला गैर काय? की काही जणांना हा घोडेबाजार हवा असतो म्हणून निवडणुका हव्या असतात असं म्हटलं तर काही गैर होईल का? त्यामुळं शेवट राजकारणात एखाद्या ठिकाणी मी नेहमीच असं म्हणतो, काचेचा जो ग्लास अर्धा भरलेला असेल तो कोणतरी म्हणतो तो अर्धा रिकामा आहे, आणि माझ्यासारखा सकारात्मक म्हणतो तो अर्धा भरलेला आहे. म्हणजे त्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंकिंग हे सगळीकडे असतं. आणि त्यामुळं आता मदत केली, आता जर झालीच आहे इनडायरेक्टली त्यांना मदत, तर आणि उद्याचं काय मलाही आज माहिती नाही, तर मला वाटतं वेट अँड वॉचमध्ये आपण राहूया. पण मग याबाबतीत सुनील तटकरे यांनी तुमचे धन्यवाद मानले का? आता माझी त्यांची काही भेटगाठ झालेली नाही अजून, पण जेव्हा कधी भेटतील ते हे शिष्टाचार आहे, मानणार ना. आज त्यांचा जर मुलगा बिनविरोध निवडून आलेला आहे, हा असं म्हणूया ना, तर ते स्वाभाविक. अजून काही त्यांची काय मला काही संपर्क त्या संदर्भातला नाही, कारण त्यांचा माझा काही संपर्क असण्याचं कारण नाही. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काल 4 वाजेपर्यंत होतो, त्यामुळे त्यांचा मला काही संपर्क होण्याचं काही कारण नाही. आज काही दिवसभर आलं नाही, आला तर मी जरूर तुम्हाला सांगेन. सर, मग आता कारण तुम्ही आता नितेश राणे यांच्यासोबत दिसताय, पण दुसरीकडे त्यांचेच वडील केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे म्हणतात की हे निवडणुकीच्या तोंडावरती असं करायचं आणि मग पुढील 5 वर्षाची सेटिंग करायची, म्हणजे आरोप हे दोन्हीकडून केले जात आहेत. बाळमाने एकटे तर नाही पडलेत ना? नाही, मी ते काही हे वाचलेलं आहे, मग पाहिलेलं नाही आहे ते, पण ते आदरणीय आहेत, ते नेते आहेत. पण ते वडिलकीच्या नात्यानं काय कुठं बोलले असतील तर काय मला माहिती नाही, पण ठीक आहे, मी त्यांना पण भेटेन. त्यांच्या मनात काही चुकीचे काही माझ्याबद्दलचे समज असतील तर त्याचं निराकरण किंवा स्पष्टीकरण मी करेन, पण ते आदरणीय आहेत. पण आत्ता तुमचा पक्षप्रवेश, म्हणजे तुम्ही नावं घेतली अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून रवींद्र चव्हाण यांच्यावर नावं घेतली, कधी नेमका आता पक्षप्रवेश होणार आहे? असं आहे की तुमचं घर आहे आणि मी दुसऱ्या घरात राहतो, आणि मला तुमच्या घरात जर घ्यायचं तर तुम्ही दरवाजा उघडला पाहिजे ना, तरच मी आत येणार. तुम्ही दरवाजा जर लावून घेतलात तर मला आत प्रवेश कसा मिळेल? म्हणून मी असं म्हणतो की वेट अँड वॉच, काहीतरी चांगलं घडेल असं अपेक्षा तर जे कोकणच्या हिताचं असेल, रत्नागिरीच्या हिताचं असेल, आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या हिताचं असेल, काजू उत्पादकाच्या हिताचं असेल, मच्छीमारांच्या हिताचं असेल. आता कर्जमाफी 2 लाखापर्यंत मिळते. आम्ही आंदोलन केलं होतं राजू शेट्टी साहेबांबरोबर. तर मी संघर्ष करणारा कार्यकर्ता किंवा न्याय काय समाजाला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मिळालं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आता त्यामुळं तिथून जर एक प्रवाहाबरोबर जाऊन चांगली संधी मिळत असेल, पण ती संधी द्यायची का न द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. पण मग दुसरा ऑप्शन काय ठेवलाय तुम्ही? शेवटचा प्रश्न आहे माझा, कारण बोलणं चालू आहे, तर ऑप्शन काय ठेवलाय का? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे तिथे अजितदादांचा. असं आहे, मी 40 वर्ष राजकारणात असल्यामुळे मी खूप लवकर वयात राजकारणामध्ये आलो. वयाच्या 21 वर्षी 1986 साली स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांनी मला राजकारणात आणलं. गोपीनाथ मुंडे साहेब, गडकरी साहेब, वरिष्ठ नेते आहेत, विनोद तावडे साहेब, हे आहेतच आमच्यावर. ह्या सगळ्या लोकांनी मला आणलं, घडवलं, आणि त्यामुळं आता माझी ओळख सगळ्यांचीच आहे. तुम्ही आता म्हणता स्वर्गीय अजितदादांची पण मला आठवण येते. मी जेव्हा विरोधी पक्षात होतो तर अजितदादा माझा आदर करायचे की आम्ही काही चांगलं काम करणारे कार्यकर्ते आहोत. सुनेत्रताईंचा काही माझा तेवढा परिचय नाही, पण तटकरे साहेब माझ्या वेळेला मी आमदार असताना पालकमंत्री होते, त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. आणि त्यावेळेला राणेसाहेब काँग्रेसमध्ये होते, त्यांचेही माझे चांगले संबंध. एकनाथ शिंदे साहेब, उदय सामंत साहेब किंवा किरण सामंत साहेब, या सगळ्यांचे माझे चांगले संबंध आहेत. आणि राजकारणामध्ये निवडणुकीच्या वेळेला राजकारण करावं, त्यामुळं इतकी राजकीय अस्पृश्यता असू नये असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आता महाविकास आघाडीमध्ये असल्या अल्पावधीचं उद्धवजींचे माझे चांगले संबंध तयार झाले, सुप्रियाताईंचे चांगले संबंध तयार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काय अनुभव आहे तुम्हाला? खास करून त्यांच्याकडनं पण काही ऑफर आलेत का? अत्यंत एकनाथ शिंदे साहेब चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा मी तेव्हा काम ते काही घेऊन गेलो तर ते
लगेच काम करायचे, अत्यंत सकारात्मक करायचे काम. तिथून पण दरवाजे उघडे आहेत तुमच्यासाठी? तिथे काही बोलणं सुरू आहे? आता मी बोलणं कसं करणार, तेवढा माझा थेट संबंध एकनाथराव शिंदेशी कधी आला नाही. कोकणातल्या नेत्यांपासून परंतु आता रवींद्र चव्हाण आमचे नेते आहेत, प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, आणि आता उदय सामंत साहेब आहेत, किरण सामंत आहेत. संपर्क म्हणजे किरण सामंत हे एक लोकप्रतिनिधीपेक्षा एक चांगली व्यक्तिमत्व आहे, त्यांचा माझा सातत्यानं संबंध असतो. आता प्रत्येकाला वाटतंच ना, जसं आपल्या मुलाचं जर लग्न करायचं असेल तर चांगली सून यावी घरात वाटतंच ना प्रत्येकाला, तसं एखादा चांगला कार्यकर्ता. आणि मला असं वाटत नाही 40 वर्षामध्ये मी कलंकपणानं काम केलं आहे. मी राष्ट्रीय संघाच्या विचारधारेनं जाणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली प्रत्येकाला वाटणार की बाळमाने आम्हाला हवा म्हणून. आता तो का संजय राऊतांना किंवा विनायक राऊतांना हाकलपट्टी करायला चालला हे मला पण कोडच आहे, एक प्रकारची काहीतरी कॉन्ट्रॅक्ट किलिंग. पहिली प्रायोरिटी भाजप असणार आहे. आता माझी विचारधाराच ही आहे, पण त्यांनी मला स्वीकारलं पाहिजे ना, असा मुद्दा आहे. तर आपण बघतोय की सध्या ज्या राजकीय घडामोडी ज्या नाट्यमय पद्धतीने होत आहेत त्यामध्ये बाळा माने यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं की सध्या ते वेट आणि वॉच या भूमिकेत आहेत. त्यांची घर वापसी परत भाजपमध्ये होणार की बाळा माने हे वेगळ्या दिशेने जाणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं याकरता सुद्धा लक्ष आहे. कारण नितेश राणे यांच्यासोबत जाऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेतला आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा फूट असल्याचं चव्हाट्यावर आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.